डॅडी मला काय वाटतं आपलं घर खूप जुनं झालंय. ओके आता आपण नवीन घेऊ. ओके मी बँकेकडनं 50 लाख घेते, तू मला 40 दे. तसे माझं पगार तर व्यवस्थित आहे. मी 45,000 तर EMI असंच भरू शकते. आयडिया चांगली आहे, पण मी असं काहीच करणार नाही. मी सोपी आयडिया देतो तुला. मी 40 लाख देणार नाही, पण एक अशी आयडिया देतो ज्यातलं तुझं नवीन घर पण होईल आणि शिवाय 2 कोटी रुपये मिळतील. पॉसिबल आहे? येस, नीट ऐक. पहिली गोष्ट 10 लाख रुपये घे आणि या एक्झिस्टिंग घराचं रेनोव्हेशन करून टाक. नया घर हो गया. उरले किती? 30 लाख. तुला 40 लाख पाहिजे होते. हो. ते 30 लाख मी म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करतो फॉर नेक्स्ट 10 इयर्स. ओके. 1 कोटी रुपये होतील 10 वर्षात त्या 30 लाखाचे. आणि जो पैसा तू EMI म्हणून बँकेला देणार आहे तो पैशाची SIP कर. फक्त 40,000ची SIP कर. 10 वर्ष चालव, 1 कोटी रुपये येतील. वाव. 10 लाखात नवीन घर झालं, रेनोव्हेट झालं, घर आहे ते. आणि या सगळ्या पैशातनं 2 कोटी रुपये 10 वर्षात येतील. सो अशा पद्धतीने जर तुम्ही नियोजन केलं तर तुमचा खूप पैसा वाचेल आणि बँकेला श्रीमंत करायच्या ऐवजी तुम्ही श्रीमंत व्हाल. ज्या लोकांना अशा आयडिया पाहिजेत माझ्या वेबसाईटवर जा आणि एन्क्वायरी फॉर्म भरा. तुमचे असे आर्थिक प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला भन्नाट आयडिया मी तुम्हाला देणार आहे.